नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कामगार विभाग महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे लिपिक, त्याचबरोबर लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदांसाठीची राबवण्यात आली होती. अंतिम तारीख जी आहे भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा म्हणजे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही कालची म्हणजे 11 जून 2026 होती. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाले. आता यामध्ये आत्तापर्यंत किती अर्ज आलेत या पदांसाठी, निरीक्षकसाठी, लेखापाल आणि लघुटंक लेखकसाठी याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. कामगार विभागाच्या भरतीबाबत मोठी अपडेट म्हणजे निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या 3 पदांसाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 11 जून 2026 होती. आता सर्व उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदासाठी एकूण किती फॉर्म आलेले आहेत, किती अर्ज आलेत. तर या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपण RTI फाईल केलेला आहे, RTI अर्ज दाखल केला आहे. तर त्यानुसार एकूण किती अर्ज आलेले आहेत याची माहिती आपल्याला लवकरच प्राप्त होईल. तत्पूर्वी आत्ता आपल्याकडे जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर जो उमेदवारांनी पाठवलेला आहे अर्ज केल्यानंतरनं, त्या अंदाजित त्यानुसार प्रत्येक पदासाठी किती अर्ज आलेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सरकारी अपडेट्स, सगळ्यात सरकारी भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट, राज्य शासनाच्या सरळ सेवा भरतीच्या सगळ्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मिळालेल्या माहितीनुसार अनेक उमेदवारांना रजिस्ट्रेशन क्रमांक मिळालेले आहेत. मात्र लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाला म्हणजे फॉर्म पूर्णपणे सबमिट झाला असं नाही. कारण अंतिम वैध अर्ज जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फी पेमेंट कराल त्याच्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे सबमिट झाला आहे, तुम्ही परीक्षेसाठी पात्र ठरताय असा त्याचा अर्थ होतो. तर एका उमेदवाराने काल संध्याकाळी 5:25 जो अर्ज केला होता त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक जो आहे 65,384 होता. म्हणजे काल संध्याकाळी 11 जून 5:25 एकूण जे अर्ज आहेत अंतिम क्षणापर्यंत ही जी अर्जसंख्या होती 62,384 होता 5:30च्या दरम्यान. म्हणजे अंतिम 12 वाजेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत ही अर्जसंख्या 64,000च्या आसपास पोचली असेल. म्हणजे या पदांसाठी जी अर्ज प्रक्रिया आहे एकूण 64,000पेक्षा जास्त अर्ज जे आहेत आलेले आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात ज्या उमेदवारांनी, परंतु सगळ्यात महत्त्वाचं ही संख्या केवळ रजिस्ट्रेशनची आहे, म्हणजे 64,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. किती लोकांनी पेमेंट केलं आहे, ॲप्लिकेशन फी भरले, प्रत्यक्षात पेमेंट करून सबमिट केलेल्या अर्जांची संख्या यापेक्षा कमी असू शकते. समजा एक 5,000 ते 10,000 उमेदवार असा आहेत फक्त अर्ज भरला आहे, ॲप्लिकेशन फी भरली नाही, अर्ज अर्धवट सोडून दिला आहे, तर या कारणामुळे ते कमी होतील. तर सध्या आपण जो तो अंदाज पकडला 5,000 ते 10,000 उमेदवार कमी केले तर अंतिम आणि पेड ॲप्लिकेशन फी पेमेंट केलेल्या उमेदवारांची संख्या 54,000 ते 55,000 पर्यंत होते असा त्याचा अर्थ होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता, ज्या उमेदवारांचं पेमेंट बाकी आहे त्यांना 18 जून 2026 पर्यंत शुल्क पेमेंट भरण्यासाठीची वेळ सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम अर्जात पुन्हा एकदा थोडीशी वाढ होऊ शकते. म्हणजे अजूनही ज्यांनी पेमेंट केले नाही त्यांना अजूनही 6 ते 7 दिवस दिलेली आहेत ॲप्लिकेशन फी पेमेंट करण्यासाठी. तर ते उमेदवार ॲप्लिकेशनची फी पेमेंट जे आहे हे करू शकतात. आणि या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे आपली RTIमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी म्हणजे निरीक्षकसाठी किती अर्ज आलेत, त्याच्यानंतर लेखापालसाठी किती आलेत, आणि त्यानंतर तिसरं जे पद आहे आपण जर पाहिलं यामध्ये लघुटंक लेखक, या 3 पदांसाठी एक वेगवेगळे असे किती अर्ज आलेत, त्याचबरोबर कोणत्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपनसाठी किती आलेत, OBCसाठी किती आलेत, STसाठी किती आलेत, PWDसाठी किती आलेत, प्रत्येक प्रवर्गाने आहे जागांच्या आकडेवारी आपल्याला लवकरच मिळणार आहे. यासाठी RTI आपण दाखल केलेला आहे, त्या अंतर्गत माहिती मिळणार आहे. RTIचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवणार आहोत की निरीक्षक असेल, लेखापाल असेल आणि लघुटंक लेखक या प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्जसंख्या तसेच ओपन, OBC, SC ST, EWS आणि इतर प्रवर्गामध्ये तपशील उपलब्ध होणार आहेत. आता या उपलब्ध माहितीनुसार रजिस्ट्रेशन संख्या 62 ते 64,000च्या दरम्यान दिसत असली तरी प्रत्यक्ष जे ॲप्लिकेशन आहेत 54,000 ते 55,000 त्यात थोडेसे वाढून
55 ते 57,000पर्यंत जाऊ शकतात. तर अधिकृत आकडेवारी RTIच्या उत्तरानंतर आपल्याकडे प्राप्त होईल. प्रत्येक प्रवर्गणीय प्रत्येक पोस्टनीय आपल्याकडे प्राप्त होईल. RTIचा उत्तर मिळाल्यानंतर सर्व अधिकृत आकडेवारी आणि अधिकृत कट ऑफ संदर्भात आपण सगळ्यात अगोदर ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. तर अशाच महत्त्वाच्या सगळ्या भरती अपडेट्स सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.